जेव्हा भले भले मनात इमले बांधत होते तेव्हा ते सगळे भले भले इमले उद्ध्वस्त करण्यासाठी ज्यांनी ताकद लावली, इतर सगळ्यांना तुम्हाला सोबत घेऊन ज्यांनी आंबेगाव तालुक्यामधला हा एक इतिहास दाखवला। असं काय म्हणतात, एखादी घटना घडते तेव्हा त्या घटनेच्या गर्भात उद्याचा भविष्यकाळ असतो आणि त्या पद्धतीचं जी लीड दाखवून दिली ते होय भावी आमदार देवदत्तजी निकम साहेब। भावी आमदार देवदत्तजी निकम साहेब। निकम साहेबांना डायरेक्ट तुम्ही जर भावी आमदार मानताय असे जर आम्हाला जर आमच्या नेत्यांचा आदेश नाही, आमच्या नेत्यांची जर एकत्र बैठक झाली, आम्हाला इच्छुकांना विचारलं, इच्छुक मी पण असू शकते आणि बाकीच्या आमच्या नेत्या, आणि आम्ही ते प्रामाणिकपणे सगळ्यांनी काम केलं। पण ज्या पद्धतीने आता डॉक्टर अमोल कोल्हे यांनी देवदत्त निकम यांना भावी आमदार म्हणून त्यांना पुढच्या याच्यासाठी शुभेच्छा दिल्या, तर हे आम्हाला शिवसैनिकाला बिलकुल मान्य नाही, आम्हाला हे पटलेलं नाही। डॉक्टर अमोल कोल्हे यांनी हा जो मांडलेला विचार हा पूर्णपणे चुकीचा आहे आणि यामध्ये उमेदवारी जाहीर करण्याचा मला कोणताही अधिकार नाही याची मला पूर्ण कल्पना आहे। महाविकास आघाडीचे सगळे नेते मिळून जो काही निर्णय घेतील हा आम्हाला सगळ्यांना मान्य असणार आहे। केवळ एक सभ्यता, राजकीय सभ्यता म्हणून अजाणसाठी जे थांबावं लागलं, या थांबण्याच्या पॉजमध्ये हा गैरसमज तयार झालेला आहे। ही दृश्य तुम्ही पाहताय ही आंबेगाव तालुक्यातील मंचर सभेत झालेल्या राड्याची आहेत। लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी खासदार अमोल कोल्हेंचा सत्कार समारंभ आणि मिरवणुकीचं आयोजन केलं होतं। यावेळी भाषणात कोल्हेंनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष देवदत्त निकम यांचा उल्लेख भावी आमदार असा केला आणि या सभेत मोठा राडा झाला। शिवसैनिकांनी स्टेजवरून खाली उतरून घोषणाबाजी केली। नक्की काय झालं या सभेत, या सगळ्याचा आढावा तर आपण घेणारच आहोत, पण या सगळ्याच्या नाराजी नाट्याचा शिरूर लोकसभा मतदारसंघ आणि महाविकास आघाडीच्या राजकारणावर कसा परिणाम होईल याचं विश्लेषण आजच्या या स्पेशल व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत। चला तर मग नमस्कार, आपण पाहतात खेड टाइम्स। आजच्या स्पेशल पॉलिटिकल रिपोर्टमध्ये आपले स्वागत। प्रामुख्याने महाराष्ट्राच्या राजकीय वातावरणात वादळ आणणारा लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला। या निवडणुकीत महाविकास आघाडीने मोठी मजल मारली। यामध्ये शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची भूमिका निर्णायक राहिली। या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे स्टार प्रचारक राहिले खासदार डॉक्टर अमोल कोल्हे। आपल्या वक्तृत्व शैलीच्या जोरावर कोल्हेंनी आधी संसदेत महाराष्ट्राचा आवाज बुलंद केला आणि नंतर लोकसभेचं मैदानही पुन्हा एकदा मारलं। त्यांच्या वक्तृत्व शैलीचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि महाविकास आघाडीलाही झाला। त्यांच्या विजयासाठी शिरूर लोकसभा मतदारसंघात शिवसैनिकही राष्ट्रवादीच्या खांद्याला खांदा लावून मैदानात उतरले होते। त्यामुळे कोल्हे या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेससाठीच नाही तर महाविकास आघाडीसाठी स्टार ठरले। पण या निवडणुकीनंतर याच भाषणबाजीमुळे अमोल कोल्हे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आता अडचणीत येतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। त्यांच्या या भाषणबाजीच्या नादात महाविकास आघाडीतील धुसफूस चव्हाट्यावर आली। नक्की काय झालं पाहूया। काही दिवसांपूर्वी मंचरमध्ये झालेल्या सत्कार समारंभात झालेला हा तमाशा अमोल कोल्हेंनी यावेळी राष्ट्रवादीचे पुणे जिल्ह्याचे कार्याध्यक्ष देवदत्त निकम यांच्या स्तुतीसुमने उधळली। आपल्या विजयाचं श्रेय तर त्यांना दिलंच, परंतु येत्या विधानसभा निवडणुकीत आंबेगाव विधानसभा मतदारसंघाचे भावी आमदार असा उल्लेखही केला। खासदारांनीच भावी आमदाराची घोषणा केली आणि तिथंच माशी शिंकली। नक्की काय म्हणाले डॉक्टर कोल्हे तेही पाहूया। जे माझ्या मनात आहे ते तुम्हाला वास्तवात उतरवावं लागेल आणि त्या पद्धतीने मागच्या निवडणुकीपासून म्हणजे मागची जी निवडणूक होती त्या निवडणुकीत सुद्धा अत्यंत मी याच ठिकाणी भाषण करत असताना 2019च्या निवडणुकीत ताई म्हणालो होतो की खरं तर या माणसाचं नाव देवदत्त आहे की विश्वास आहे। त्या पद्धतीने ज्यांनी हा विश्वास 2019च्याही निवडणुकीत तितकाच सांभाळला, तोलामोलाला जपला आणि 2024च्या निवडणुकीमध्ये
जेव्हा भले भले मनात इमले बांधत होते तेव्हा ते सगळे भले भले इमले उद्ध्वस्त करण्यासाठी ज्यांनी ताकद लावली, इतर सगळ्यांना तुम्हाला सोबत घेऊन ज्यांनी आंबेगाव तालुक्यामधला हा एक इतिहास दाखवला, असं काय म्हणतात एखादी घटना घडते तेव्हा त्या घटनेच्या गर्भात उद्याचा भविष्यकाळ असतो आणि त्या पद्धतीचं जी लीड दाखवून दिली ते होय भावी आमदार देवदत्तजी निकम साहेब। खासदार अमोल कोल्हेंनी देवदत्त निकम यांचा भावी आमदार म्हणून उल्लेख करणं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना काही पचनी पडलं नाही आणि त्यांनी स्टेजवरून खाली उतरत जोरदार घोषणाबाजी करायला सुरुवात केली। खासदारांनी निकमांची जाहीर केलेली उमेदवारी आम्हाला मान्य नाही, लोकसभेचं यश हे शिवसैनिकांचं यश असं म्हणत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी खासदार कोल्हेंच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली। शिवाजी महाराज की जय, भवानी जय शिवाजी। उद्धव साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आदित्य साहेब आगे महाविकास आघाडीच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद। आपण सर्व पदाधिकारी कार्यकर्ते शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये आज जनता महाविकास आघाडीच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाविकास आघाडी। हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं। छत्रपति शिवाजी महाराज की जय, भवानी जय शिवाजी। उद्धव साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आदित्य साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। उद्धव साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आदित्य साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अरे आवाज कुणाचा? उद्धव साहेब ठाकरे यांचा ठाकरे यांचा इथं वरिष्ठांना कल्पना न देता डायरेक्ट उमेदवारी इथं जाहीर केली आहे। खासदारांनी आम्हाला अजिबात मान्य नाही। उद्धव साहेब दोन निर्णय देतील तो आम्हाला मान्य असेल आणि इथं आम्ही असं चालू देणार नाही। खासदार झाले महाविकास आघाडीच्या शिवसैनिकांच्या जीवावर झाले। यांच्या गावामध्ये कोणी येण्यात सुद्धा नव्हते। शिवसैनिकांनी यांचे काम केले। लोकसभेचा हा विषय फक्त लोकसभेचे हा जो विजय आहे हा फक्त शिवसैनिकांचा आहे। जाहीर करणं हे आम्हाला मान्य नाही। निकम साहेबांना डायरेक्ट तुम्ही जर भावी आमदार मानताय असे जर आम्हाला जर आमच्या नेत्यांचा आदेश नाही, आमच्या नेत्यांची जर एकत्र बैठक झाली, आम्हाला इच्छुकांना विचारलं, इच्छुक मी पण असू शकते आणि बाकीचे आमचे नेते पण असू शकतात। शिवसेना ही फक्त आंबेगाव तालुक्यात 70,000 मतदान हे शिवसैनिकांचं आहे आणि जर आघाडीत फक्त इथं आघाडीत 91,000 मतदान राष्ट्रवादी। शिवसेनेच्या या नाराजी नाट्यामुळे या सभेत चांगलाच तमाशा झाला। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाध्यक्ष
सुरेश भोर यांनी खासदार कोल्हेंच्या वक्तव्याचा जाहीर निषेध केला। लोकसभा निवडणुकीत खासदार डॉक्टर अमोल कोल्हेंना आंबेगाव तालुक्यातून 93,000 मतं पडली। या मतदानामध्ये शिवसेनेचा वाटा सर्वाधिक असल्याचा दावा केला जात आहे आणि तो कसा याचं गणितही सुरेश भोर यांनी मांडलं। आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये आंबेगाव विधानसभेची जागा शिवसेनेला मिळावी, या जागेवर शिवसेनेचा अधिकार कसा हे सूत्रही यावेळी त्यांनी सांगितलं। काय म्हणाले सुरेश भोर पहा। शिरूर लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या सत्कार समारंभासाठी आज मंचर या ठिकाणी मिरवणूक आणि सभा ठेवलेली होती। या ठिकाणी आम्ही आमचे सहकारी राजाभाऊ बानखेले ज्यांनी 2019ला विधानसभा लढवली, 60,000 मतदान विधानसभेला आंबेगाव विधानसभामध्ये झालं। आता या ठिकाणी आम्ही बैठकीमध्ये आम्ही जाहीर केलं, डॉक्टरांना आम्ही विनंती केली की तुम्ही लोकसभेला खासदार झालात, आंबेगाव तालुक्यातून तुम्हाला 93,000 मतदान झालं आणि या 93,000 मतदानामध्ये राजाभाऊंना विधानसभेला 60,000 मतदान पडलेलं होतं। 93,000तून 60,000 जर मतदान वजा केलं तर यांचं मतदान 33,000। त्याच्यामध्ये काँग्रेस, त्याच्यामध्ये आम आदमी पार्टी, त्याच्यामध्ये कम्युनिस्ट पार्टी, त्याच्यामध्ये इतर बाकीचे घटक पक्ष हे त्याच्यामध्ये 33,000मध्ये आहेत आणि जवळपास 60,000 मतदान या मतदारसंघामध्ये शिवसेनेचं आहे। त्यामुळे या मतदारसंघावर शिवसेनेचा हक्क हा प्रभावीपणे आणि अतिशय अग्रगण्याने आहे। आम्ही त्यांना विनंती केली, त्यांना म्हटलं डॉक्टर साहेब तुम्ही आमचा विचार करा। या ठिकाणी शिवसैनिक राजाभाऊंनी देखील जाहीर केलं की आंबेगाव तालुका आंबेगाव विधानसभेमध्ये शिवसैनिकाला तुम्ही आमदार करा आणि यासाठी तुम्ही जाहीर करा अशा प्रकारे। तर हे सगळं होत असताना त्यांनी गालातल्या गालामध्ये मिश्किलपणे डॉक्टर हसले आणि नंतर त्यांनी डायरेक्ट त्यांच्या भाषणामधून देवदत्त निकम यांना भावी आमदार अशा प्रकारची उपाधी दिली। पहिल्या दिवसापासून आम्ही या ठिकाणी प्रचारामध्ये आक्रोश मोर्चापासून सगळे सहभागी झालेलो आहोत। निवडणुकीच्या काळामध्ये देखील आम्हाला अतिशय वाईट अनुभव आले, त्यांना पोलिंग एजंट मिळत नव्हते, त्यांना कार्यकर्ते ज्यावेळेस सभेला यायचे आम्हाला प्रचार साहित्य देखील त्यांनी दिलं नाही। त्यांचे तुतारीचे स्कार्फ आम्ही आमच्या कार्यकर्त्यांच्या गळ्यात घालायचे, ते त्यांच्या घोषणा द्यायचे, बाकी देवदत्त निकमांची घोषणा द्यायचे, तरी सुद्धा आम्ही या ठिकाणी डॉक्टर अमोल कोल्हेंना खासदार करण्याचा चंग बांधलेला होता आणि शेवटपर्यंत पूर्ण पुणे जिल्ह्यातील सगळे शिवसैनिक आमचे एकजुटीने त्यांनी काम केलं। शिवसेनेचा आदरणीय पक्षप्रमुखांचा आदेश होता, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या 2 पावलं पुढे जाऊन तुम्ही काम करा आणि आम्ही ते प्रामाणिकपणे सगळ्यांनी काम केलं। पण ज्या पद्धतीने आता डॉक्टर अमोल कोल्हे यांनी देवदत्त निकम यांना भावी आमदार म्हणून त्यांना पुढच्या याच्यासाठी शुभेच्छा दिल्या, तर हे आम्हाला शिवसैनिकाला बिलकुल मान्य नाही, आम्हाला हे पटलेलं नाही। डॉक्टर अमोल कोल्हे यांनी हा जो मांडलेला विचार हा पूर्णपणे चुकीचा आहे, शिवसैनिकाला तो कदापि मान्य होणार नाही आणि त्याचा परिणाम हा पूर्ण शिरूर लोकसभेला होईल असं मला या ठिकाणी वाटतं। काल आदरणीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब आदरणीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांची आमची बैठक झाली। डॉक्टरांनी देखील आम्हाला एक मिनिट पक्षप्रमुख साहेबांनी माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी आम्हाला सांगितलं तुम्ही मतदारसंघाचा सर्वे करा, ज्या ठिकाणी ज्या मतदारसंघामध्ये शिवसेनेचं मतदान जास्त आहे अशा ठिकाणी शिवसेनेला आपल्या जागा घ्यायच्या आहेत, त्यामुळे तुम्ही आग्रही राहा। आणि असं असताना या सगळ्या तमाशानंतर सारवासारव करण्यासाठी खासदार डॉक्टर अमोल कोल्हेंनी शिवसेनेच्या गोंधळात शिरले। आपल्या भाषणबाजीमुळे अडचणीत सापडलेल्या कोल्हेंची शिवसैनिकांना उत्तर देताना चांगलीच दमछाक झाली, हेही लपून राहिले नाही। यामध्ये मुळात मी कुठली उमेदवारी जाहीर केलेली नाही। त्यांच्या कार्यकर्त्यांचा जो भावी आमदार म्हणून आहे याला एक थोडीशी पार्श्वभूमी आहे, ही या मतदारसंघातल्या काही नेत्यांना ठाऊक आहे। दुर्दैवानं लगेच अजाण सुरू झाल्यामुळे मला थांबावं लागलं आणि त्यानंतर मी त्याचं स्पष्टीकरण देऊ शकलो नाही, त्यामुळे फक्त थोडासा गैरसमज झाला। या सगळ्या माणसांनी जीवाचं रान केलंय। मी भाषणातही त्याचा उल्लेख केला की जर शिवसैनिक या द्वेषानं लढला नसता तर ही निवडणूक शक्य नव्हती। हे केवळ आंबेगावमध्येच नाही तर हे जुन्नरमध्ये झालेलं आहे, आंबेगावमध्ये झालेलं आहे, खेडमध्ये झालेलं आहे, भोसरीमध्ये झालेलं आहे आणि यामध्ये उमेदवारी जाहीर करण्याचा मला कोणताही अधिकार नाही याची मला पूर्ण कल्पना आहे। महाविकास आघाडीचे सगळे नेते मिळून जो काही निर्णय घेतील हा आम्हाला सगळ्यांना मान्य असणार आहे। केवळ एक सभ्यता, राजकीय सभ्यता म्हणून अजाणसाठी जे थांबावं लागलं, या थांबण्याच्या पॉजमध्ये
हा गैरसमज तयार झालेला आहे. कारण त्यामुळे पावसाच्या रिपरिपमुळे पूर्ण त्याच्या संदर्भात बोलण्याचं जे होतं की हे बोलल्यानंतर हे बोलण्याच्या मागे एक पार्श्वभूमी, याच्यामध्ये मागे एका बैलगाडा घाटामध्ये जो उल्लेख केला होता त्यानंतर नेमका काय किस्सा घडला होता, हा किस्सा खरं तर सांगायचा होता. परंतु लगेच अजाण सुरू झाली, त्यामुळे मी थांबलो. हा किस्सा खाजगीत मी तुमच्याशी शेअर करतो, तुम्हाला त्याची खात्री पटेल. आणि मी आपल्या समोर मी तुम्हाला ही सांगतोय की ही उमेदवारी महाविकास आघाडीचे नेते जे काही देतील, जो उमेदवार देतील, हा प्रत्येक पक्षाला अधिकार आहे. शिवसैनिकांनी जीव तोडून काम केले याची मला पूर्ण जाणीव आहे. या संदर्भातली जी ही महाविकास आघाडीचा मी तेच सांगतोय की हा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील. महाविकास आघाडीचे सगळे नेते मिळून जो काही निर्णय घेतील तो 100% आम्हाला प्रत्येकाला मान्य. ही उमेदवारी नाही, ही भावना जी कार्यकर्त्यांनी खालून जी व्यक्त केली आणि या नावाची जर चर्चा झाली तर उमेदवारी जर त्यांना टिकली जाईल तर खासदार म्हणून मतदारसंघात 100% महाविकास आघाडीचा घटक म्हणून मला ही गोष्ट बांधील आहे. महाविकास आघाडीचे नेते ज्या पद्धतीने हे जागा वाटप करतील हे 100% जो कोणी उमेदवार असेल, शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा शिवसेनेला उमेदवारी ही मिळणार आहे. जी निर्णय पक्षश्रेष्ठी देतील, या पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाला आम्ही सगळेजण बांधील आहोत. त्यामुळे यामध्ये कुठलीही उमेदवारी जाहीर करण्याचा मला अधिकारच नाही. मी फक्त या भावना व्यक्त करत होतो आणि मी आपल्याला वारंवार फार जबाबदारीनं सांगतो. आपण सगळ्यांनी बघितलं की भाषण सुरू असताना अजाण सुरू झाली. अजाण सुरू झाल्यानंतर भाषण थांबवण्याचा एक संकेत असतो. हे भाषण थांबवलं आणि तो जो उल्लेख झाला होता तो उल्लेख कशासाठी झालाय हा सांगण्यासाठीचा जो विलंब आहे, याच्यामध्ये हा गैरसमज तयार झालेला आहे. याच सगळ्या माणसांनी जीव तोडून काम केलेलं आहे आणि हे मी स्वतः पाहिलेलं आहे. मी स्वतः अनेक ठिकाणी बोललेलो आहे आणि याची जाणीव मला कायम आहे. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या ज्या भावना दुखावल्या गेल्या त्या कार्यकर्त्यांशी तुम्ही करणार का पुन्हा? हे बघा, आम्ही याच सगळ्या माणसांनी कामं केलेली आहेत. त्यामुळे मला ही खात्री आहे की अगदी शेतकरी आक्रोश मोर्चापासून सुरेश भाऊंसारखा कार्यकर्ता शेतकरी आक्रोश मोर्चापासून खांद्याला खांदा लावून माझ्यासोबत आहे, याची मला कल्पना आहे. जी गोष्ट आहे खरं तर आजच्या पावसामुळं हे संपूर्ण जर भाषण आहे, पुन्हा एकदा पाऊस नसताना या संदर्भातला जो एक सविस्तर संपूर्ण गोष्ट आहे, कारण आज अनेक गोष्टींचा खुलासा करायचा होता. परवा झालेल्या सभेमध्ये अनेक प्रश्न विचारण्यात आले, त्यातल्या अनेक प्रश्नांचा खुलासा करायचा होता. आणि केवळ मी वारंवार जबाबदारीनं सांगतो, मध्ये जो एक पॉज गेला, अजाण सुरू असल्यामुळे जो एक पॉज गेला, यामध्ये त्याचा खुलासा करायचा राहून गेलाय. आम्ही डेफिनेटली यामधला हा विषय सॉल्व्ह करू. खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यावेळी चांगलेच अडचणीत सापडलेले दिसले. आपल्या वक्तव्याची उकल करून सांगण्याचा त्यांनी केविलवाना प्रयत्न केला खरा, परंतु तरीही समाधानकारक उत्तर ते उपस्थितांना देऊ शकले नाही. मंचरच्या या सभेत झालेला तमाशा खरंच बरंच काही सांगून जातो. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं आणि या यशासाठी महाविकास आघाडीच्या प्रत्येक घटकातील तळागाळाचा कार्यकर्ता मनापासून झटला. पण महाविकास आघाडीची ही एकी विधानसभेतही टिकून राहील का, हा प्रश्न खरं तर आंबेगाव मधील तमाशामुळे उपस्थित होतो. महाविकास आघाडीला आंबेगावात आमदारकीसाठी बऱ्याच अडचणी येणार हे स्पष्ट झालं. लोकसभा निवडणुकीच्या यशाचं श्रेय सगळ्यांचंच आहे. जसं की खासदार कोल्हे म्हणाले, 6 विधानसभा मतदारसंघात शिवसैनिक त्यांच्या विजयासाठी झटला, मग आता त्या कामाची पोचपावती शिवसैनिकांना मिळणार का, असा सवाल शिवसैनिक कोल्हेंना विचारत होते. देवदत्त निगमांच्या उमेदवारीवरून पेटलेलं हे रान शिरूर लोकसभा मतदारसंघात इतरत्रही पसरण्याची शक्यता आता नाकारता येत नाही. खेड तालुक्याचा विचार करायचा झालं तर विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या अतुल देशमुखांच्या पक्षप्रवेशामध्ये डॉक्टर कोल्हेंची मोठी भूमिका आहे. अतुल देशमुख राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार पदासाठीचे उमेदवार असा प्रचारही तालुक्यात त्यांचे समर्थक करतायत. त्यांच्या पक्षप्रवेशानंतरही भर लोकसभेच्या वातावरणात खेड तालुक्यातील शिवसैनिकांनी आकांड तांडव एक केलं. खेड आळंदी विधानसभेची जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मिळावी असं तालुक्यातील सेनेच्या पदाधिकाऱ्यांचं मत आहे. आमदारकीसाठी सेनेतून अमोल पवार आणि बाबाजी काळ हे प्रबळ इच्छुक आहेत. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत जागा वाटप करताना महाविकास आघाडीच्या नेत्यांना मोठी कसरत करावी लागणार आहे. जागा वाटपाचा चेंडू जरी खासदार कोल्हेंनी पक्षश्रेष्ठींकडे टोलवला असला तरी जागा वाटपात त्यांचा रोल महत्वाचा राहणार हे मात्र नक्की. त्यामुळे त्यांच्या बोलण्याचा विचार 6 मतदारसंघातील शिवसैनिक करणार
हेही दिसून येत आहे। त्यामुळे महाविकास आघाडीच्या सोयरिकेवर काय परिणाम होतो, जे राष्ट्रवादीच्या पोटात आहे तेच कोल्हेंच्या ओठावर तर आलं नाही ना, घोषणा केली आणि अंगलट आली आहे का, हे येणारी वेळच सांगेल। असो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आंबेगाव तालुक्यात महाविकास आघाडीमध्ये झालेल्या तमाशाबद्दल तुम्हाला काय वाटतं? राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला असलेले विधानसभा मतदारसंघ शिवसेनेला मिळतील का? याबाबत तुम्हालाही काय वाटतं ते आम्हाला कमेंट्स बॉक्समधून जरूर कळवा। अधिक माहितीपर व्हिडिओ पाहण्यासाठी आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर आमचं फेसबुक पेज लाईक, फॉलो आणि शेअर करायला विसरू नका। आणि हो, हा व्हिडिओ तुम्ही जर व्हॉट्सअप ग्रुपवर बघत असाल तर व्हिडिओची लिंक तुमच्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करायला तेवढं लक्षात असू द्या। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।